नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महिला व बालविकास विभागाची 2025 साठीची भरती जाहिरात जी आहे तर ते प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यासाठी जे आहे तर अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहे, वयोमर्यादा काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा, परीक्षा शुल्क काय असणार आहे, भरती प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे, अभ्यासक्रम कुठला असणार आहे, तो परीक्षा कशी असणार आहे, याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर महिला व बालविकास विभागामधले संरक्षण अधिकारी कनिष्ठ घटक या संवर्गासाठी सरळसेवा कोट्यातील रिक्त पदे भरण्यासाठीची ही भरती जाहिरात जी आहे 2025 साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 8 डिसेंबर 2025 ते 22 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार आहे. तर पुणे इथलं हे जे महिला व बालविकास विभागातलं ऑफिस आहे तर तिथे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तर संरक्षण अधिकारी कनिष्ठ घटक ज्या पदासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे, वेतन श्रेणी जी आहे ते 19,900 ते 63,200 अशी असणार आहे. एकूण भरावयाची पदे जी आहेत ते 17 आहेत. मग कॅटेगरी वाईज त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहेत. अनुसूचित जातीसाठी एक आहे, अनुसूचित जमातीसाठी एक आहे, भटक्या जमाती क साठी एक आहे, विमाप्रसाठी एक आहे, इतर मागास वर्गासाठी 4 आहेत, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक आहे, आर्थिक दुर्बळ घटकासाठी एक आणि खुल्या प्रवर्गासाठी 7 अशी एकूण 17 पदे आहेत. मग याच्यामध्ये महिलांसाठीच्या जागा आहेत, खेळाडू म्हणजे काय कुठल्या ह्याच्यासाठी जागा आहेत ते सविस्तर डिटेलमध्ये देण्यात आलेले. कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्या उमेदवारांना हे अर्ज करता येणार आहेत. खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांसाठीचे वयोमर्यादा जी आहे तर ती देण्यात आलेली 18 ते 38 आहे. मागास प्रवर्गातून असाल तर 18 ते 43 आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवार असाल तर 55 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येतो. त्यानंतर स्वतंत्र सैनिक असाल तर माजी स्वतंत्र सैनिक 45 पर्यंत आहे. दिव्यांग उमेदवार असाल तर 45 आहे. माजी सैनिक दिव्यांग असाल तर 3 वर्षाचं कन्सेशन असं 45 आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप जे आहे तर ते कसं असणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये मराठी इंग्रजी भाषामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे स्वरूपातील घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात येणार आहे. संगणक आधारित जे आहे तर ते प्रश्न असतील त्याच्यामध्ये जे आहे तर मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी या घटकावर प्रश्नांकरता एकूण 50 गुणांची याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. प्रत्येकी 50 असे 200 गुण म्हणजे 25-25 प्रश्न आयोजित केले जातील आणि या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. त्यानंतर पदासाठी मौखिक मुलाखत घेण्यात येणार नाहीत, म्हणजे मुलाखत नसणार आहे. फक्त याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला परीक्षा पास होणं आवश्यक असणार आहे. उमेदवाराची निवड सूची तयार करण्यासाठी तसेच त्यांच्या ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांच्या गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय शासन प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांकानुसार जे आहे तर ते करण्यात येईल. त्यानंतर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे तर ती बंधनकारक असणार आहे. नॉर्मलायझेशन पद्धतीने तुम्हाला जे आहे तर ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी जे आहे तर प्राप्त गुणामधून कोणतेही गुण वजा केले जाणार, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला याच्यामध्ये असणार नाही आहे. फक्त तुम्हाला 100 प्रश्न 200 गुणासाठी ही परीक्षा असणार आहे. 2 तासाचा वेळ असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. परीक्षा शुल्क जे आहे या अर्जासाठीची खुल्या प्रवर्गासाठी 1,000, मागास प्रवर्गातून असाल तर 900 रुपये असणार आहे. सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी कार्यशक्ती व पद्धती अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत. ही संपूर्ण जाहिरात जी आहे तर तुम्हाला पाहता येणार आहे. तरी जे विद्यार्थी महिला व बालविकास विभागामधलं हे पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहे तर त्यांच्यासाठी आलेले हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे. हे जाहिरातीचं PDF आहे. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे. सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे. तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा. या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग. आणि डिटेल जाहिरात बघितल्यानंतरच तुम्ही तुमचा अर्ज करण्यासाठी प्रोसेस पूर्ण करा. थँक्स फॉर द वॉचिंग.